नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हर्षद वासी आणि अक्षय कुमार यांचा जॉली LLB 3 लवकर येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। अक्षय कुमार आणि हर्षद वासी यांचा जॉली LLB 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे। आधी 2013 साली हर्षद वासी घेऊन आलेला पहिला भाग, तर दुसरा भाग 2017 साली आला होता, ज्यात अक्षय कुमार होता। आता तिसरा भाग हर्षद वासी आणि अक्षय कुमार दोघेही भागामध्ये आहे, त्यामुळे दुप्पट मजा येणार आहे। जॉली LLB ही सिनेमा फ्रँचायझी म्हणजे विनोद, उपहास आणि कठोर सत्य असं मिश्रण आहे, जे विसरणं अशक्य आहे। या आधीच्या 2 भागातील 5 गोष्टी ज्या कायम लक्षात राहिलेल्या आहे। उपहास आणि विनोद याचा जबरदस्त तडका होता। या फ्रँचायझीची सर्वात मोठी ताकद म्हणजे दमदार संवाद, धारदार पंचलाईन, मजेदार टिप्पणी आणि कोर्टरूममध्ये पिकवलेला हास्य। यातून हे सिद्ध झालंय, कॉमेडीतूनही स्मार्ट स्टोरी सांगता येते। कोणत्याही परिस्थितीत अन्याय विरुद्धची लढाई। भाग 1 मध्ये हर्षद वासीचा जॉली बबन इराणी सारख्या अनुभवी वकिलाशी भिडत असो, किंवा भाग 2 मध्ये अक्षय कुमारचा जॉली वैयक्तिक नुकसानानंतर पुन्हा उभा राहणारा असो, दोन्ही भागांनी आपल्याला अशा अंडरडॉगची कथा दिलेली आहे, ज्यावर आपोआप टाळ्या वाजतात। या सगळ्यात दिसणारे न्यायाधीश सौरभ शुक्ला यांच्या विनोदाचा टाइम दोन्ही चित्रपटाचा आत्मा आहे। कोर्टरूममध्ये घडणारा गोंधळ मिटवण्याची सीन जे आजही आयकॉनिक मानले जातात। कोर्टरूममध्ये आयकॉनिक सीन, गंभीर वादविवाद जे अचानक कॉमेडीमध्ये बदलतात, किंवा केसच्या मध्येच येणारे अनपेक्षित ट्विस्ट। जॉली LLB ने आपल्या असे काही कोर्टरूमचे क्षण दिले आहे जे कालांतर आहे। आता भाग 3 मध्ये यात आणखी भर पडणार आहे, कारण यावेळी कोर्टरूममध्ये 2 जॉली हजर असणार आहे। 2 जॉलींचा महाभारत। पहिल्यांदा हर्षद वासीचा जॉली त्यागी आणि अक्षय कुमारचा जॉली मिश्रा एकाच कोर्टरूममध्ये समोरासमोर येणार आहे। 2 तीक्ष्ण बुद्धीचे वकील, 2 वेगवेगळ्या शैली। हा संघर्ष पाहणं स्वप्नवतच आहे। या धमाकेदार चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलेले आहे। 19 सप्टेंबरला जॉली LLB 3 प्रदर्शित होत आहे, म्हणजे कोर्टरूममध्ये यावेळी सर्वात मोठा ड्रामा नक्कीच पाहायला मिळेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हर्षद वासी आणि अक्षय कुमार यांचा जॉली LLB 3 लवकर येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। अक्षय कुमार आणि हर्षद वासी यांचा जॉली LLB 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे। आधी 2013 साली हर्षद वासी घेऊन आलेला पहिला भाग, तर दुसरा भाग 2017 साली आला होता, ज्यात अक्षय कुमार होता। आता तिसरा भाग हर्षद वासी आणि अक्षय कुमार दोघेही भागामध्ये आहे, त्यामुळे दुप्पट मजा येणार आहे। जॉली LLB ही सिनेमा फ्रँचायझी म्हणजे विनोद, उपहास आणि कठोर सत्य असं मिश्रण आहे, जे विसरणं अशक्य आहे। या आधीच्या 2 भागातील 5 गोष्टी ज्या कायम लक्षात राहिलेल्या आहे। उपहास आणि विनोद याचा जबरदस्त तडका होता। या फ्रँचायझीची सर्वात मोठी ताकद म्हणजे दमदार संवाद, धारदार पंचलाईन, मजेदार टिप्पणी आणि कोर्टरूममध्ये पिकवलेला हास्य। यातून हे सिद्ध झालंय, कॉमेडीतूनही स्मार्ट स्टोरी सांगता येते। कोणत्याही परिस्थितीत अन्याय विरुद्धची लढाई। भाग 1 मध्ये हर्षद वासीचा जॉली बबन इराणी सारख्या अनुभवी वकिलाशी भिडत असो, किंवा भाग 2 मध्ये अक्षय कुमारचा जॉली वैयक्तिक नुकसानानंतर पुन्हा उभा राहणारा असो, दोन्ही भागांनी आपल्याला अशा अंडरडॉगची कथा दिलेली आहे, ज्यावर आपोआप टाळ्या वाजतात। या सगळ्यात दिसणारे न्यायाधीश सौरभ शुक्ला यांच्या विनोदाचा टाइम दोन्ही चित्रपटाचा आत्मा आहे। कोर्टरूममध्ये घडणारा गोंधळ मिटवण्याची सीन जे आजही
आयकॉनिक मानले जातात। कोर्टरूम मध्ये आयकॉनिक सीन, गंभीर वादविवाद जे अचानक कॉमेडीमध्ये बदलतात किंवा केसच्या मध्येच येणारे अनपेक्षित ट्विस्ट। जॉली एलएलबीने आपल्या असे काही कोर्टरूमचे क्षण दिले आहे जे कालांतर आहे। आता भाग 3 मध्ये यात आणखी भर पडणार आहे, कारण यावेळी कोर्टरूम मध्ये दोन जॉली हजर असणार आहे। 2 जॉलींचा महाभारत। पहिल्यांदा हर्षद वासीचा जॉली त्यागी आणि अक्षय कुमारचा जॉली मिश्रा एकाच कोर्टरूम मध्ये समोरासमोर येणार आहे। 2 तीक्ष्ण बुद्धीचे वकील, 2 वेगवेगळ्या शैली। हा संघर्ष पाहणं स्वप्नवतच आहे। या धमाकेदार चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलेले आहे। 19 सप्टेंबरला जॉली एलएलबी 3 प्रदर्शित होत आहे, म्हणजे कोर्टरूममध्ये यावेळी सर्वात मोठा ड्रामा नक्कीच पाहायला मिळेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हर्षद वासी आणि अक्षय कुमार यांचा जॉली एलएलबी 3 लवकर येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। अक्षय कुमार आणि हर्षद वासी यांचा जॉली एलएलबी 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे। आधी 2013 साली हर्षद वासी घेऊन आलेला पहिला भाग, तर दुसरा भाग 2017 साली आला होता, ज्यात अक्षय कुमार होता। आता तिसरा भाग हर्षद वासी आणि अक्षय कुमार दोघेही भागामध्ये आहे, त्यामुळे दुप्पट मजा येणार आहे। जॉली एलएलबी ही सिनेमा फ्रँचायझी म्हणजे विनोद, उपहास आणि कठोर सत्य असं मिश्रण आहे, जे विसरणं अशक्य आहे। या आधीच्या 2 भागातील 5 गोष्टी ज्या कायम लक्षात राहिलेल्या आहे। उपहास आणि विनोद याचा जबरदस्त तडका होता। या फ्रँचायझीची सर्वात मोठी ताकद म्हणजे दमदार संवाद, धारदार पंचलाईन, मजेदार टिप्पणी आणि कोर्टरूममध्ये पिकवलेला हास्य। यातून हे सिद्ध झालंय, कॉमेडीतूनही स्मार्ट स्टोरी सांगता येते। कोणत्याही परिस्थितीत अन्याय विरुद्धची लढाई। भाग 1 मध्ये हर्षद वासीचा जॉली बबन इराणी सारख्या अनुभवी वकिलाशी भिडत असो, किंवा भाग 2 मध्ये अक्षय कुमारचा जॉली वैयक्तिक नुकसानानंतर पुन्हा उभा राहणारा असो, दोन्ही भागांनी आपल्याला अशा अंडरडॉगची कथा दिलेली आहे ज्यावर आपोआप टाळ्या वाजतात। या सगळ्यात दिसणारे न्यायाधीश सौरभ शुक्ला यांच्या विनोदाचा टाइम दोन्ही चित्रपटाचा आत्मा आहे। कोर्टरूम मध्ये घडणारा गोंधळ मिटवण्याची सीन जे आजही आयकॉनिक मानले जातात। कोर्टरूम मध्ये आयकॉनिक सीन, गंभीर वादविवाद जे अचानक कॉमेडीमध्ये बदलतात किंवा केसच्या मध्येच येणारे अनपेक्षित ट्विस्ट। जॉली एलएलबीने आपल्या असे काही कोर्टरूमचे क्षण दिले आहे जे कालांतर आहे। आता भाग 3 मध्ये यात आणखी भर पडणार आहे, कारण यावेळी कोर्टरूम मध्ये दोन जॉली हजर असणार आहे। 2 जॉलींचा महाभारत। पहिल्यांदा हर्षद वासीचा जॉली त्यागी आणि अक्षय कुमारचा जॉली मिश्रा एकाच कोर्टरूम मध्ये समोरासमोर येणार आहे। 2 तीक्ष्ण बुद्धीचे वकील, 2 वेगवेगळ्या शैली। हा संघर्ष पाहणं स्वप्नवतच आहे। या धमाकेदार चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलेले आहे। 19 सप्टेंबरला जॉली एलएलबी 3 प्रदर्शित होत आहे, म्हणजे कोर्टरूममध्ये यावेळी सर्वात मोठा ड्रामा नक्कीच पाहायला मिळेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हर्षद वासी आणि अक्षय कुमार यांचा जॉली एलएलबी 3 लवकर येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। अक्षय कुमार आणि हर्षद वासी यांचा जॉली एलएलबी 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे। आधी 2013 साली हर्षद वासी घेऊन आलेला पहिला भाग, तर दुसरा भाग 2017 साली आला होता, ज्यात अक्षय कुमार होता। आता तिसरा भाग हर्षद वासी आणि अक्षय कुमार दोघेही भागामध्ये आहे, त्यामुळे दुप्पट मजा येणार आहे। जॉली एलएलबी ही सिनेमा फ्रँचायझी म्हणजे विनोद, उपहास आणि कठोर सत्य असं मिश्रण आहे, जे विसरणं अशक्य आहे। या आधीच्या 2 भागातील 5 गोष्टी ज्या कायम लक्षात राहिलेल्या आहे। उपहास आणि विनोद याचा जबरदस्त तडका होता।
या फ्रँचायझीची सर्वात मोठी ताकद म्हणजे दमदार संवाद, धारदार पंचलाईन, मजेदार टिप्पणी आणि कोर्टरूममध्ये पिकवलेला यातून हे सिद्ध झालंय. कॉमेडीतूनही स्मार्ट स्टोरी सांगता येते. कोणत्याही परिस्थितीत अन्याय विरुद्धची लढाई. भाग 1 मध्ये हर्षद वासीचा जॉली बबन इराणी सारख्या अनुभवी वकिलाशी भिडत असो किंवा भाग 2 मध्ये अक्षय कुमारचा जॉली वैयक्तिक नुकसानानंतर पुन्हा उभा राहणारा असो. दोन्ही भागांनी आपल्याला अशा अंडरडॉगची कथा दिलेली आहे ज्यावर आपोआप टाळ्या वाजतात. या सगळ्यात दिसणारे न्यायाधीश सौरभ शुक्ला यांच्या विनोदाचा टाईम दोन्ही चित्रपटाचा आत्मा आहे. कोर्टरूममध्ये घडणारा गोंधळ मिटवण्याची सीन जे आजही आयकॉनिक मानले जातात. कोर्टरूममध्ये आयकॉनिक सीन, गंभीर वादविवाद जे अचानक कॉमेडीमध्ये बदलतात किंवा केसच्या मध्येच येणारे अनपेक्षित ट्विस्ट. जॉली LLBने आपल्या असे काही कोर्टरूमचे क्षण दिले आहे जे कालांतर आहे. आता भाग 3 मध्ये यात आणखी भर पडणार आहे कारण यावेळी कोर्टरूममध्ये दोन जॉली हजर असणार आहे. 2 जॉलींचा महाभारत. पहिल्यांदा हर्षद वासीचा जॉली त्यागी आणि अक्षय कुमारचा जॉली मिश्रा एकाच कोर्टरूममध्ये समोरासमोर येणार आहे. 2 तीक्ष्ण बुद्धीचे वकील, 2 वेगवेगळ्या शैली. हा संघर्ष पाहणं स्वप्नवतच आहे. या धमाकेदार चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलेले आहे. 19 सप्टेंबरला जॉली LLB 3 प्रदर्शित होत आहे. म्हणजे कोर्टरूममध्ये यावेळी सर्वात मोठा ड्रामा नक्कीच पाहायला मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये हर्षद वासी आणि अक्षय कुमार यांचा जॉली LLB 3 लवकर येणार आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. अक्षय कुमार आणि हर्षद वासी यांचा जॉली LLB 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे. आधी 2013 साली हर्षद वासी घेऊन आलेला पहिला भाग, तर दुसरा भाग 2017 साली आला होता ज्यात अक्षय कुमार होता. आता तिसरा भाग हर्षद वासी आणि अक्षय कुमार दोघेही भागामध्ये आहे, त्यामुळे दुप्पट मजा येणार आहे. जॉली LLB ही सिनेमा फ्रँचायझी म्हणजे विनोद, उपहास आणि कठोर सत्य असं मिश्रण आहे जे विसरणं अशक्य आहे. या आधीच्या 2 भागातील 5 गोष्टी ज्या कायम लक्षात राहिलेल्या आहे. उपहास आणि विनोद याचा जबरदस्त तडका होता. या फ्रँचायझीची सर्वात मोठी ताकद म्हणजे दमदार संवाद, धारदार पंचलाईन, मजेदार टिप्पणी आणि कोर्टरूममध्ये पिकवलेला यातून हे सिद्ध झालंय. कॉमेडीतूनही स्मार्ट स्टोरी सांगता येते. कोणत्याही परिस्थितीत अन्याय विरुद्धची लढाई. भाग 1 मध्ये हर्षद वासीचा जॉली बबन इराणी सारख्या अनुभवी वकिलाशी भिडत असो किंवा भाग 2 मध्ये अक्षय कुमारचा जॉली वैयक्तिक नुकसानानंतर पुन्हा उभा राहणारा असो. दोन्ही भागांनी आपल्याला अशा अंडरडॉगची कथा दिलेली आहे ज्यावर आपोआप टाळ्या वाजतात. या सगळ्यात दिसणारे न्यायाधीश सौरभ शुक्ला यांच्या विनोदाचा टाईम दोन्ही चित्रपटाचा आत्मा आहे. कोर्टरूममध्ये घडणारा गोंधळ मिटवण्याची सीन जे आजही आयकॉनिक मानले जातात. कोर्टरूममध्ये आयकॉनिक सीन, गंभीर वादविवाद जे अचानक कॉमेडीमध्ये बदलतात किंवा केसच्या मध्येच येणारे अनपेक्षित ट्विस्ट. जॉली LLBने आपल्या असे काही कोर्टरूमचे क्षण दिले आहे जे कालांतर आहे. आता भाग 3 मध्ये यात आणखी भर पडणार आहे कारण यावेळी कोर्टरूममध्ये दोन जॉली हजर असणार आहे. 2 जॉलींचा महाभारत. पहिल्यांदा हर्षद वासीचा जॉली त्यागी आणि अक्षय कुमारचा जॉली मिश्रा एकाच कोर्टरूममध्ये समोरासमोर येणार आहे. 2 तीक्ष्ण बुद्धीचे वकील, 2 वेगवेगळ्या शैली. हा संघर्ष पाहणं स्वप्नवतच आहे. या धमाकेदार चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलेले आहे. 19 सप्टेंबरला जॉली LLB 3 प्रदर्शित होत आहे. म्हणजे
कोर्टरूम मध्ये यावेळी सर्वात मोठा ड्रामा नक्कीच पाहायला मिळेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हर्षद वासी आणि अक्षय कुमार यांचा जॉली LLB 3 लवकर येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। अक्षय कुमार आणि हर्षद वासी यांचा जॉली LLB 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे। आधी 2013 साली हर्षद वासी घेऊन आलेला पहिला भाग, तर दुसरा भाग 2017 साली आला होता, ज्यात अक्षय कुमार होता। आता तिसरा भाग हर्षद वासी आणि अक्षय कुमार दोघेही भागामध्ये आहे, त्यामुळे दुप्पट मजा येणार आहे। जॉली LLB ही सिनेमा फ्रँचायझी म्हणजे विनोद, उपहास आणि कठोर सत्य असं मिश्रण आहे, जे विसरणं अशक्य आहे। या आधीच्या 2 भागातील 5 गोष्टी ज्या कायम लक्षात राहिलेल्या आहे। उपहास आणि विनोद याचा जबरदस्त तडका होता। या फ्रँचायझीची सर्वात मोठी ताकद म्हणजे दमदार संवाद, धारदार पंचलाईन, मजेदार टिप्पणी आणि कोर्टरूममध्ये पिकवलेला हर्ष। यातून हे सिद्ध झालंय, कॉमेडीतूनही स्मार्ट स्टोरी सांगता येते। कोणत्याही परिस्थितीत अन्याय विरुद्धची लढाई। भाग 1 मध्ये हर्षद वासीचा जॉली बबन इराणी सारख्या अनुभवी वकिलाशी भिडत असो किंवा भाग 2 मध्ये अक्षय कुमारचा जॉली वैयक्तिक नुकसानानंतर पुन्हा उभा राहणारा असो, दोन्ही भागांनी आपल्याला अशा अंडरडॉगची कथा दिलेली आहे ज्यावर आपोआप टाळ्या वाजतात। या सगळ्यात दिसणारे न्यायाधीश सौरभ शुक्ला यांच्या विनोदाचा टाइम दोन्ही चित्रपटाचा आत्मा आहे। कोर्टरूममध्ये घडणारा गोंधळ मिटवण्याची सीन जे आजही आयकॉनिक मानले जातात। कोर्टरूममध्ये आयकॉनिक सीन, गंभीर वादविवाद जे अचानक कॉमेडीमध्ये बदलतात किंवा केसच्या मध्येच येणारे अनपेक्षित ट्विस्ट। जॉली LLB ने आपल्या असे काही कोर्टरूमचे क्षण दिले आहे जे कालांतर आहे। आता भाग 3 मध्ये यात आणखी भर पडणार आहे, कारण यावेळी कोर्टरूममध्ये 2 जॉली हजर असणार आहे। 2 जॉलींचा महाभारत। पहिल्यांदा हर्षद वासीचा जॉली त्यागी आणि अक्षय कुमारचा जॉली मिश्रा एकाच कोर्टरूममध्ये समोरासमोर येणार आहे। 2 तीक्ष्ण बुद्धीचे वकील, 2 वेगवेगळ्या शैली। हा संघर्ष पाहणं स्वप्नवतच आहे। या धमाकेदार चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलेले आहे। 19 सप्टेंबरला जॉली LLB 3 प्रदर्शित होत आहे, म्हणजे कोर्टरूममध्ये यावेळी सर्वात मोठा ड्रामा नक्कीच पाहायला मिळेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हर्षद वासी आणि अक्षय कुमार यांचा जॉली LLB 3 लवकर येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। अक्षय कुमार आणि हर्षद वासी यांचा जॉली LLB 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे। आधी 2013 साली हर्षद वासी घेऊन आलेला पहिला भाग, तर दुसरा भाग 2017 साली आला होता, ज्यात अक्षय कुमार होता। आता तिसरा भाग हर्षद वासी आणि अक्षय कुमार दोघेही भागामध्ये आहे, त्यामुळे दुप्पट मजा येणार आहे। जॉली LLB ही सिनेमा फ्रँचायझी म्हणजे विनोद, उपहास आणि कठोर सत्य असं मिश्रण आहे, जे विसरणं अशक्य आहे। या आधीच्या 2 भागातील 5 गोष्टी ज्या कायम लक्षात राहिलेल्या आहे। उपहास आणि विनोद याचा जबरदस्त तडका होता। या फ्रँचायझीची सर्वात मोठी ताकद म्हणजे दमदार संवाद, धारदार पंचलाईन, मजेदार टिप्पणी आणि कोर्टरूममध्ये पिकवलेला हर्ष। यातून हे सिद्ध झालंय, कॉमेडीतूनही स्मार्ट स्टोरी सांगता येते। कोणत्याही परिस्थितीत अन्याय विरुद्धची लढाई। भाग 1 मध्ये हर्षद वासीचा जॉली बबन इराणी सारख्या अनुभवी वकिलाशी भिडत असो किंवा भाग 2 मध्ये अक्षय कुमारचा जॉली वैयक्तिक नुकसानानंतर पुन्हा उभा राहणारा असो, दोन्ही भागांनी आपल्याला अशा अंडरडॉगची कथा दिलेली आहे ज्यावर आपोआप टाळ्या वाजतात। या सगळ्यात दिसणारे न्यायाधीश सौरभ शुक्ला यांच्या विनोदाचा टाइम दोन्ही चित्रपटाचा आत्मा आहे। कोर्टरूममध्ये घडणारा गोंधळ मिटवण्याची सीन जे आजही
आयकॉनिक मानले जातात। कोर्टरूम मध्ये आयकॉनिक सीन, गंभीर वादविवाद जे अचानक कॉमेडीमध्ये बदलतात किंवा केसच्या मध्येच येणारे अनपेक्षित ट्विस्ट। जॉली LLB ने आपल्या असे काही कोर्टरूमचे क्षण दिले आहे जे कालांतर आहे। आता भाग 3 मध्ये यात आणखी भर पडणार आहे, कारण यावेळी कोर्टरूम मध्ये दोन जॉली हजर असणार आहे। 2 जॉलींचा महाभारत। पहिल्यांदा हर्षद वासीचा जॉली त्यागी आणि अक्षय कुमारचा जॉली मिश्रा एकाच कोर्टरूम मध्ये समोरासमोर येणार आहे। 2 तीक्ष्ण बुद्धीचे वकील, 2 वेगवेगळ्या शैली। हा संघर्ष पाहणं स्वप्नवतच आहे। या धमाकेदार चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलेले आहे। 19 सप्टेंबरला जॉली LLB 3 प्रदर्शित होत आहे, म्हणजे कोर्टरूम मध्ये यावेळी सर्वात मोठा ड्रामा नक्कीच पाहायला मिळेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हर्षद वासी आणि अक्षय कुमार यांचा जॉली LLB 3 लवकर येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। अक्षय कुमार आणि हर्षद वासी यांचा जॉली LLB 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे। आधी 2013 साली हर्षद वासी घेऊन आलेला पहिला भाग, तर दुसरा भाग 2017 साली आला होता, ज्यात अक्षय कुमार होता। आता तिसरा भाग हर्षद वासी आणि अक्षय कुमार दोघेही भागामध्ये आहे, त्यामुळे दुप्पट मजा येणार आहे। जॉली LLB ही सिनेमा फ्रँचायझी म्हणजे विनोद, उपहास आणि कठोर सत्य असं मिश्रण आहे, जे विसरणं अशक्य आहे। या आधीच्या 2 भागातील 5 गोष्टी ज्या कायम लक्षात राहिलेल्या आहे। उपहास आणि विनोद याचा जबरदस्त तडका होता। या फ्रँचायझीची सर्वात मोठी ताकद म्हणजे दमदार संवाद, धारदार पंचलाईन, मजेदार टिप्पणी आणि कोर्टरूममध्ये पिकवलेला हर्ष। यातून हे सिद्ध झालंय, कॉमेडीतूनही स्मार्ट स्टोरी सांगता येते। कोणत्याही परिस्थितीत अन्याय विरुद्धची लढाई। भाग 1 मध्ये हर्षद वासीचा जॉली बबन इराणी सारख्या अनुभवी वकिलाशी भिडत असो किंवा भाग 2 मध्ये अक्षय कुमारचा जॉली वैयक्तिक नुकसानानंतर पुन्हा उभा राहणारा असो, दोन्ही भागांनी आपल्याला अशा अंडरडॉगची कथा दिलेली आहे ज्यावर आपोआप टाळ्या वाजतात। या सगळ्यात दिसणारे न्यायाधीश सौरभ शुक्ला यांच्या विनोदाचा टाइम दोन्ही चित्रपटाचा आत्मा आहे। कोर्टरूम मध्ये घडणारा गोंधळ मिटवण्याची सीन जे आजही आयकॉनिक मानले जातात। कोर्टरूम मध्ये आयकॉनिक सीन, गंभीर वादविवाद जे अचानक कॉमेडीमध्ये बदलतात किंवा केसच्या मध्येच येणारे अनपेक्षित ट्विस्ट। जॉली LLB ने आपल्या असे काही कोर्टरूमचे क्षण दिले आहे जे कालांतर आहे। आता भाग 3 मध्ये यात आणखी भर पडणार आहे, कारण यावेळी कोर्टरूम मध्ये दोन जॉली हजर असणार आहे। 2 जॉलींचा महाभारत। पहिल्यांदा हर्षद वासीचा जॉली त्यागी आणि अक्षय कुमारचा जॉली मिश्रा एकाच कोर्टरूम मध्ये समोरासमोर येणार आहे। 2 तीक्ष्ण बुद्धीचे वकील, 2 वेगवेगळ्या शैली। हा संघर्ष पाहणं स्वप्नवतच आहे। या धमाकेदार चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलेले आहे। 19 सप्टेंबरला जॉली LLB 3 प्रदर्शित होत आहे, म्हणजे कोर्टरूम मध्ये यावेळी सर्वात मोठा ड्रामा नक्कीच पाहायला मिळेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हर्षद वासी आणि अक्षय कुमार यांचा जॉली LLB 3 लवकर येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। अक्षय कुमार आणि हर्षद वासी यांचा जॉली LLB 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे। आधी 2013 साली हर्षद वासी घेऊन आलेला पहिला भाग, तर दुसरा भाग 2017 साली आला होता, ज्यात अक्षय कुमार होता। आता तिसरा भाग हर्षद वासी आणि अक्षय कुमार दोघेही भागामध्ये आहे, त्यामुळे दुप्पट मजा येणार आहे। जॉली LLB ही सिनेमा फ्रँचायझी म्हणजे विनोद, उपहास आणि कठोर सत्य असं मिश्रण आहे, जे विसरणं अशक्य आहे। या आधीच्या 2 भागातील 5 गोष्टी ज्या कायम लक्षात राहिलेल्या आहे। उपहास आणि विनोद याचा जबरदस्त तडका होता।
या फ्रँचायझीची सर्वात मोठी ताकद म्हणजे दमदार संवाद, धारदार पंचलाईन, मजेदार टिप्पणी आणि कोर्टरूममध्ये पिकवलेला यातून हे सिद्ध झालंय. कॉमेडीतूनही स्मार्ट स्टोरी सांगता येते. कोणत्याही परिस्थितीत अन्याय विरुद्धची लढाई. भाग 1 मध्ये हर्षद वासीचा जॉली बबन इराणी सारख्या अनुभवी वकिलाशी भिडत असो किंवा भाग 2 मध्ये अक्षय कुमारचा जॉली वैयक्तिक नुकसानानंतर पुन्हा उभा राहणारा असो. दोन्ही भागांनी आपल्याला अशा अंडरडॉगची कथा दिलेली आहे ज्यावर आपोआप टाळ्या वाजतात. या सगळ्यात दिसणारे न्यायाधीश सौरभ शुक्ला यांच्या विनोदाचा टाइम दोन्ही चित्रपटाचा आत्मा आहे. कोर्टरूममध्ये घडणारा गोंधळ मिटवण्याची सीन जे आजही आयकॉनिक मानले जातात. कोर्टरूममध्ये आयकॉनिक सीन, गंभीर वादविवाद जे अचानक कॉमेडीमध्ये बदलतात किंवा केसच्या मध्येच येणारे अनपेक्षित ट्विस्ट. जॉली LLB ने आपल्या असे काही कोर्टरूमचे क्षण दिले आहे जे कालांतर आहे. आता भाग 3 मध्ये यात आणखी भर पडणार आहे कारण यावेळी कोर्टरूममध्ये दोन जॉली हजर असणार आहे. 2 जॉलींचा महाभारत. पहिल्यांदा हर्षद वासीचा जॉली त्यागी आणि अक्षय कुमारचा जॉली मिश्रा एकाच कोर्टरूममध्ये समोरासमोर येणार आहे. 2 तीक्ष्ण बुद्धीचे वकील, 2 वेगवेगळ्या शैली. हा संघर्ष पाहणं स्वप्नवतच आहे. या धमाकेदार चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलेले आहे. 19 सप्टेंबरला जॉली LLB 3 प्रदर्शित होत आहे. म्हणजे कोर्टरूममध्ये यावेळी सर्वात मोठा ड्रामा नक्कीच पाहायला मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये हर्षद वासी आणि अक्षय कुमार यांचा जॉली LLB 3 लवकर येणार आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. अक्षय कुमार आणि हर्षद वासी यांचा जॉली LLB 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे. आधी 2013 साली हर्षद वासी घेऊन आलेला पहिला भाग, तर दुसरा भाग 2017 साली आला होता ज्यात अक्षय कुमार होता. आता तिसरा भाग हर्षद वासी आणि अक्षय कुमार दोघेही भागामध्ये आहे, त्यामुळे दुप्पट मजा येणार आहे. जॉली LLB ही सिनेमा फ्रँचायझी म्हणजे विनोद, उपहास आणि कठोर सत्य असं मिश्रण आहे जे विसरणं अशक्य आहे. या आधीच्या 2 भागातील 5 गोष्टी ज्या कायम लक्षात राहिलेल्या आहे. उपहास आणि विनोद याचा जबरदस्त तडका होता. या फ्रँचायझीची सर्वात मोठी ताकद म्हणजे दमदार संवाद, धारदार पंचलाईन, मजेदार टिप्पणी आणि कोर्टरूममध्ये पिकवलेला यातून हे सिद्ध झालंय. कॉमेडीतूनही स्मार्ट स्टोरी सांगता येते. कोणत्याही परिस्थितीत अन्याय विरुद्धची लढाई. भाग 1 मध्ये हर्षद वासीचा जॉली बबन इराणी सारख्या अनुभवी वकिलाशी भिडत असो किंवा भाग 2 मध्ये अक्षय कुमारचा जॉली वैयक्तिक नुकसानानंतर पुन्हा उभा राहणारा असो. दोन्ही भागांनी आपल्याला अशा अंडरडॉगची कथा दिलेली आहे ज्यावर आपोआप टाळ्या वाजतात. या सगळ्यात दिसणारे न्यायाधीश सौरभ शुक्ला यांच्या विनोदाचा टाइम दोन्ही चित्रपटाचा आत्मा आहे. कोर्टरूममध्ये घडणारा गोंधळ मिटवण्याची सीन जे आजही आयकॉनिक मानले जातात. कोर्टरूममध्ये आयकॉनिक सीन, गंभीर वादविवाद जे अचानक कॉमेडीमध्ये बदलतात किंवा केसच्या मध्येच येणारे अनपेक्षित ट्विस्ट. जॉली LLB ने आपल्या असे काही कोर्टरूमचे क्षण दिले आहे जे कालांतर आहे. आता भाग 3 मध्ये यात आणखी भर पडणार आहे कारण यावेळी कोर्टरूममध्ये दोन जॉली हजर असणार आहे. 2 जॉलींचा महाभारत. पहिल्यांदा हर्षद वासीचा जॉली त्यागी आणि अक्षय कुमारचा जॉली मिश्रा एकाच कोर्टरूममध्ये समोरासमोर येणार आहे. 2 तीक्ष्ण बुद्धीचे वकील, 2 वेगवेगळ्या शैली. हा संघर्ष पाहणं स्वप्नवतच आहे. या धमाकेदार चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलेले आहे. 19 सप्टेंबरला जॉली LLB 3 प्रदर्शित होत आहे. म्हणजे कोर्टरूममध्ये यावेळी सर्वात मोठा ड्रामा नक्कीच पाहायला मिळेल.
मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हर्षद वासी आणि अक्षय कुमार यांचा जॉली LLB 3 लवकर येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। अक्षय कुमार आणि हर्षद वासी यांचा जॉली LLB 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे। आधी 2013 साली हर्षद वासी घेऊन आलेला पहिला भाग, तर दुसरा भाग 2017 साली आला होता, ज्यात अक्षय कुमार होता। आता तिसरा भाग हर्षद वासी आणि अक्षय कुमार दोघेही भागामध्ये आहे, त्यामुळे दुप्पट मजा येणार आहे। जॉली LLB ही सिनेमा फ्रँचायझी म्हणजे विनोद, उपहास आणि कठोर सत्य असं मिश्रण आहे, जे विसरणं अशक्य आहे। या आधीच्या 2 भागातील 5 गोष्टी ज्या कायम लक्षात राहिलेल्या आहे। उपहास आणि विनोद याचा जबरदस्त तडका होता। या फ्रँचायझीची सर्वात मोठी ताकद म्हणजे दमदार संवाद, धारदार पंचलाईन, मजेदार टिप्पणी आणि कोर्टरूममध्ये पिकवलेला हास्य। यातून हे सिद्ध झालंय, कॉमेडीतूनही स्मार्ट स्टोरी सांगता येते। कोणत्याही परिस्थितीत अन्याय विरुद्धची लढाई। भाग 1 मध्ये हर्षद वासीचा जॉली बबन इराणी सारख्या अनुभवी वकिलाशी भिडत असो, किंवा भाग 2 मध्ये अक्षय कुमारचा जॉली वैयक्तिक नुकसानानंतर पुन्हा उभा राहणारा असो, दोन्ही भागांनी आपल्याला अशा अंडरडॉगची कथा दिलेली आहे ज्यावर आपोआप टाळ्या वाजतात। या सगळ्यात दिसणारे न्यायाधीश सौरभ शुक्ला यांच्या विनोदाचा टाइम दोन्ही चित्रपटाचा आत्मा आहे। कोर्टरूममध्ये घडणारा गोंधळ मिटवण्याची सीन जे आजही आयकॉनिक मानले जातात। कोर्टरूममध्ये आयकॉनिक सीन, गंभीर वादविवाद जे अचानक कॉमेडीमध्ये बदलतात, किंवा केसच्या मध्येच येणारे अनपेक्षित ट्विस्ट। जॉली LLB ने आपल्या असे काही कोर्टरूमचे क्षण दिले आहे जे कालांतर आहे। आता भाग 3 मध्ये यात आणखी भर पडणार आहे, कारण यावेळी कोर्टरूममध्ये 2 जॉली हजर असणार आहे। 2 जॉलींचा महाभारत। पहिल्यांदा हर्षद वासीचा जॉली त्यागी आणि अक्षय कुमारचा जॉली मिश्रा एकाच कोर्टरूममध्ये समोरासमोर येणार आहे। 2 तीक्ष्ण बुद्धीचे वकील, 2 वेगवेगळ्या शैली। हा संघर्ष पाहणं स्वप्नवतच आहे। या धमाकेदार चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलेले आहे। 19 सप्टेंबरला जॉली LLB 3 प्रदर्शित होत आहे, म्हणजे कोर्टरूममध्ये यावेळी सर्वात मोठा ड्रामा नक्कीच पाहायला मिळेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हर्षद वासी आणि अक्षय कुमार यांचा जॉली LLB 3 लवकर येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। अक्षय कुमार आणि हर्षद वासी यांचा जॉली LLB 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे। आधी 2013 साली हर्षद वासी घेऊन आलेला पहिला भाग, तर दुसरा भाग 2017 साली आला होता, ज्यात अक्षय कुमार होता। आता तिसरा भाग हर्षद वासी आणि अक्षय कुमार दोघेही भागामध्ये आहे, त्यामुळे दुप्पट मजा येणार आहे। जॉली LLB ही सिनेमा फ्रँचायझी म्हणजे विनोद, उपहास आणि कठोर सत्य असं मिश्रण आहे, जे विसरणं अशक्य आहे। या आधीच्या 2 भागातील 5 गोष्टी ज्या कायम लक्षात राहिलेल्या आहे। उपहास आणि विनोद याचा जबरदस्त तडका होता। या फ्रँचायझीची सर्वात मोठी ताकद म्हणजे दमदार संवाद, धारदार पंचलाईन, मजेदार टिप्पणी आणि कोर्टरूममध्ये पिकवलेला हास्य। यातून हे सिद्ध झालंय, कॉमेडीतूनही स्मार्ट स्टोरी सांगता येते। कोणत्याही परिस्थितीत अन्याय विरुद्धची लढाई। भाग 1 मध्ये हर्षद वासीचा जॉली बबन इराणी सारख्या अनुभवी वकिलाशी भिडत असो, किंवा भाग 2 मध्ये अक्षय कुमारचा जॉली वैयक्तिक नुकसानानंतर पुन्हा उभा राहणारा असो, दोन्ही भागांनी आपल्याला अशा अंडरडॉगची कथा दिलेली आहे ज्यावर आपोआप टाळ्या वाजतात। या सगळ्यात दिसणारे न्यायाधीश सौरभ शुक्ला यांच्या विनोदाचा टाइम दोन्ही चित्रपटाचा आत्मा आहे। कोर्टरूममध्ये घडणारा गोंधळ मिटवण्याची सीन जे आजही आयकॉनिक मानले जातात। कोर्टरूममध्ये आयकॉनिक सीन, गंभीर वादविवाद जे अचानक कॉमेडीमध्ये बदलतात, किंवा
केसच्या मध्येच येणारे अनपेक्षित ट्विस्ट. जॉली LLBने आपल्या असे काही कोर्टरूमचे क्षण दिले आहे जे कालांतर आहे. आता भाग 3 मध्ये यात आणखी भर पडणार आहे, कारण यावेळी कोर्टरूममध्ये दोन जॉली हजर असणार आहे. 2 जॉलींचा महाभारत. पहिल्यांदा हर्षद वासीचा जॉली त्यागी आणि अक्षय कुमारचा जॉली मिश्रा एकाच कोर्टरूममध्ये समोरासमोर येणार आहे. 2 तीक्ष्ण बुद्धीचे वकील, 2 वेगवेगळ्या शैली. हा संघर्ष पाहणं स्वप्नवतच आहे. या धमाकेदार चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलेले आहे. 19 सप्टेंबरला जॉली LLB 3 प्रदर्शित होत आहे. म्हणजे कोर्टरूममध्ये यावेळी सर्वात मोठा ड्रामा नक्कीच पाहायला मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये हर्षद वासी आणि अक्षय कुमार यांचा जॉली LLB 3 लवकर येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. अक्षय कुमार आणि हर्षद वासी यांचा जॉली LLB 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे. आधी 2013 साली हर्षद वासी घेऊन आलेला पहिला भाग, तर दुसरा भाग 2017 साली आला होता, ज्यात अक्षय कुमार होता. आता तिसरा भाग हर्षद वासी आणि अक्षय कुमार दोघेही भागामध्ये आहे, त्यामुळे दुप्पट मजा येणार आहे. जॉली LLB ही सिनेमा फ्रँचायझी म्हणजे विनोद, उपहास आणि कठोर सत्य असं मिश्रण आहे, जे विसरणं अशक्य आहे. या आधीच्या 2 भागातील 5 गोष्टी ज्या कायम लक्षात राहिलेल्या आहे. उपहास आणि विनोद याचा जबरदस्त तडका होता. या फ्रँचायझीची सर्वात मोठी ताकद म्हणजे दमदार संवाद, धारदार पंचलाईन, मजेदार टिप्पणी आणि कोर्टरूममध्ये पिकवलेला हर्ष. यातून हे सिद्ध झालंय. कॉमेडीतूनही स्मार्ट स्टोरी सांगता येते. कोणत्याही परिस्थितीत अन्याय विरुद्धची लढाई. भाग 1 मध्ये हर्षद वासीचा जॉली बबन इराणी सारख्या अनुभवी वकिलाशी भिडत असो, किंवा भाग 2 मध्ये अक्षय कुमारचा जॉली वैयक्तिक नुकसानानंतर पुन्हा उभा राहणारा असो. दोन्ही भागांनी आपल्याला अशा अंडरडॉगची कथा दिलेली आहे ज्यावर आपोआप टाळ्या वाजतात. या सगळ्यात दिसणारे न्यायाधीश सौरभ शुक्ला यांच्या विनोदाचा टाईम दोन्ही चित्रपटाचा आत्मा आहे. कोर्टरूममध्ये घडणारा गोंधळ मिटवण्याची सीन जे आजही आयकॉनिक मानले जातात. कोर्टरूममध्ये आयकॉनिक सीन, गंभीर वादविवाद जे अचानक कॉमेडीमध्ये बदलतात, किंवा केसच्या मध्येच येणारे अनपेक्षित ट्विस्ट. जॉली LLBने आपल्या असे काही कोर्टरूमचे क्षण दिले आहे जे कालांतर आहे. आता भाग 3 मध्ये यात आणखी भर पडणार आहे, कारण यावेळी कोर्टरूममध्ये दोन जॉली हजर असणार आहे. 2 जॉलींचा महाभारत. पहिल्यांदा हर्षद वासीचा जॉली त्यागी आणि अक्षय कुमारचा जॉली मिश्रा एकाच कोर्टरूममध्ये समोरासमोर येणार आहे. 2 तीक्ष्ण बुद्धीचे वकील, 2 वेगवेगळ्या शैली. हा संघर्ष पाहणं स्वप्नवतच आहे. या धमाकेदार चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलेले आहे. 19 सप्टेंबरला जॉली LLB 3 प्रदर्शित होत आहे. म्हणजे कोर्टरूममध्ये यावेळी सर्वात मोठा ड्रामा नक्कीच पाहायला मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये हर्षद वासी आणि अक्षय कुमार यांचा जॉली LLB 3 लवकर येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. अक्षय कुमार आणि हर्षद वासी यांचा जॉली LLB 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे. आधी 2013 साली हर्षद वासी घेऊन आलेला पहिला भाग, तर दुसरा भाग 2017 साली आला होता, ज्यात अक्षय कुमार होता. आता तिसरा भाग हर्षद वासी आणि अक्षय कुमार दोघेही भागामध्ये आहे, त्यामुळे दुप्पट मजा येणार आहे. जॉली LLB ही सिनेमा फ्रँचायझी म्हणजे विनोद, उपहास आणि कठोर सत्य असं मिश्रण आहे, जे विसरणं अशक्य आहे. या आधीच्या 2 भागातील 5 गोष्टी ज्या कायम लक्षात राहिलेल्या आहे. उपहास आणि विनोद याचा जबरदस्त तडका होता. या फ्रँचायझीची सर्वात मोठी ताकद म्हणजे दमदार संवाद, धारदार पंचलाईन, मजेदार टिप्पणी आणि कोर्टरूममध्ये
पिकवलेला हर्ष यातून हे सिद्ध झालंय. कॉमेडीतून ही स्मार्ट स्टोरी सांगता येते. कोणत्याही परिस्थितीत अन्याय विरुद्धची लढाई. भाग 1 मध्ये हर्षद वासीचा जॉली बबन इराणी सारख्या अनुभवी वकिलाशी भिडत असो किंवा भाग 2 मध्ये अक्षय कुमारचा जॉली वैयक्तिक नुकसानानंतर पुन्हा उभा राहणारा असो. दोन्ही भागांनी आपल्याला अशा अंडरडॉगची कथा दिलेली आहे ज्यावर आपोआप टाळ्या वाजतात. या सगळ्यात दिसणारे न्यायाधीश सौरभ शुक्ला यांच्या विनोदाचा टाइम दोन्ही चित्रपटाचा आत्मा आहे. कोर्टरूममध्ये घडणारा गोंधळ मिटवण्याची सीन जे आजही आयकॉनिक मानले जातात. कोर्टरूममध्ये आयकॉनिक सीन, गंभीर वादविवाद जे अचानक कॉमेडीमध्ये बदलतात किंवा केसच्या मध्येच येणारे अनपेक्षित ट्विस्ट. जॉली LLB ने आपल्या असे काही कोर्टरूमचे क्षण दिले आहे जे कालांतर आहे. आता भाग 3 मध्ये यात आणखी भर पडणार आहे कारण यावेळी कोर्टरूममध्ये दोन जॉली हजर असणार आहे. 2 जॉलींचा महाभारत. पहिल्यांदा हर्षद वासीचा जॉली त्यागी आणि अक्षय कुमारचा जॉली मिश्रा एकाच कोर्टरूममध्ये समोरासमोर येणार आहे. 2 तीक्ष्ण बुद्धीचे वकील, 2 वेगवेगळ्या शैली. हा संघर्ष पाहणं स्वप्नवतच आहे. या धमाकेदार चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलेले आहे. 19 सप्टेंबरला जॉली LLB 3 प्रदर्शित होत आहे. म्हणजे कोर्टरूममध्ये यावेळी सर्वात मोठा ड्रामा नक्कीच पाहायला मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये हर्षद वासी आणि अक्षय कुमार यांचा जॉली LLB 3 लवकर येणार आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. अक्षय कुमार आणि हर्षद वासी यांचा जॉली LLB 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे. आधी 2013 साली हर्षद वासी घेऊन आलेला पहिला भाग, तर दुसरा भाग 2017 साली आला होता ज्यात अक्षय कुमार होता. आता तिसरा भाग हर्षद वासी आणि अक्षय कुमार दोघेही भागामध्ये आहे, त्यामुळे दुप्पट मजा येणार आहे. जॉली LLB ही सिनेमा फ्रँचायझी म्हणजे विनोद, उपहास आणि कठोर सत्य असं मिश्रण आहे जे विसरणं अशक्य आहे. या आधीच्या 2 भागातील 5 गोष्टी ज्या कायम लक्षात राहिलेल्या आहे. उपहास आणि विनोद याचा जबरदस्त तडका होता. या फ्रँचायझीची सर्वात मोठी ताकद म्हणजे दमदार संवाद, धारदार पंचलाईन, मजेदार टिप्पणी आणि कोर्टरूममध्ये पिकवलेला हर्ष यातून हे सिद्ध झालंय. कॉमेडीतून ही स्मार्ट स्टोरी सांगता येते. कोणत्याही परिस्थितीत अन्याय विरुद्धची लढाई. भाग 1 मध्ये हर्षद वासीचा जॉली बबन इराणी सारख्या अनुभवी वकिलाशी भिडत असो किंवा भाग 2 मध्ये अक्षय कुमारचा जॉली वैयक्तिक नुकसानानंतर पुन्हा उभा राहणारा असो. दोन्ही भागांनी आपल्याला अशा अंडरडॉगची कथा दिलेली आहे ज्यावर आपोआप टाळ्या वाजतात. या सगळ्यात दिसणारे न्यायाधीश सौरभ शुक्ला यांच्या विनोदाचा टाइम दोन्ही चित्रपटाचा आत्मा आहे. कोर्टरूममध्ये घडणारा गोंधळ मिटवण्याची सीन जे आजही आयकॉनिक मानले जातात. कोर्टरूममध्ये आयकॉनिक सीन, गंभीर वादविवाद जे अचानक कॉमेडीमध्ये बदलतात किंवा केसच्या मध्येच येणारे अनपेक्षित ट्विस्ट. जॉली LLB ने आपल्या असे काही कोर्टरूमचे क्षण दिले आहे जे कालांतर आहे. आता भाग 3 मध्ये यात आणखी भर पडणार आहे कारण यावेळी कोर्टरूममध्ये दोन जॉली हजर असणार आहे. 2 जॉलींचा महाभारत. पहिल्यांदा हर्षद वासीचा जॉली त्यागी आणि अक्षय कुमारचा जॉली मिश्रा एकाच कोर्टरूममध्ये समोरासमोर येणार आहे. 2 तीक्ष्ण बुद्धीचे वकील, 2 वेगवेगळ्या शैली. हा संघर्ष पाहणं स्वप्नवतच आहे. या धमाकेदार चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलेले आहे. 19 सप्टेंबरला जॉली LLB 3 प्रदर्शित होत आहे. म्हणजे कोर्टरूममध्ये यावेळी सर्वात मोठा ड्रामा नक्कीच पाहायला मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये हर्षद वासी आणि अक्षय कुमार यांचा जॉली LLB 3
लवकर येणार आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। अक्षय कुमार आणि हर्षद वासी यांचा जॉली LLB 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे। आधी 2013 साली हर्षद वासी घेऊन आलेला पहिला भाग, तर दुसरा भाग 2017 साली आला होता ज्यात अक्षय कुमार होता। आता तिसरा भाग हर्षद वासी आणि अक्षय कुमार दोघेही भागामध्ये आहे, त्यामुळे दुप्पट मजा येणार आहे। जॉली LLB ही सिनेमा फ्रँचायझी म्हणजे विनोद, उपहास आणि कठोर सत्य असं मिश्रण आहे जे विसरणं अशक्य आहे। या आधीच्या 2 भागातील 5 गोष्टी ज्या कायम लक्षात राहिलेल्या आहे। उपहास आणि विनोद याचा जबरदस्त तडका होता। या फ्रँचायझीची सर्वात मोठी ताकद म्हणजे दमदार संवाद, धारदार पंचलाईन, मजेदार टिप्पणी आणि कोर्टरूममध्ये पिकवलेला हास्य। यातून हे सिद्ध झालंय, कॉमेडीतूनही स्मार्ट स्टोरी सांगता येते। कोणत्याही परिस्थितीत अन्याय विरुद्धची लढाई। भाग 1 मध्ये हर्षद वासीचा जॉली बबन इराणी सारख्या अनुभवी वकिलाशी भिडत असो किंवा भाग 2 मध्ये अक्षय कुमारचा जॉली वैयक्तिक नुकसानानंतर पुन्हा उभा राहणारा असो, दोन्ही भागांनी आपल्याला अशा अंडरडॉगची कथा दिलेली आहे ज्यावर आपोआप टाळ्या वाजतात। या सगळ्यात दिसणारे न्यायाधीश सौरभ शुक्ला यांच्या विनोदाचा टाइम दोन्ही चित्रपटाचा आत्मा आहे। कोर्टरूममध्ये घडणारा गोंधळ मिटवण्याची सीन जे आजही आयकॉनिक मानले जातात। कोर्टरूममध्ये आयकॉनिक सीन, गंभीर वादविवाद जे अचानक कॉमेडीमध्ये बदलतात किंवा केसच्या मध्येच येणारे अनपेक्षित ट्विस्ट। जॉली LLB ने आपल्या असे काही कोर्टरूमचे क्षण दिले आहे जे कालांतर आहे। आता भाग 3 मध्ये यात आणखी भर पडणार आहे, कारण यावेळी कोर्टरूममध्ये 2 जॉली हजर असणार आहे। 2 जॉलींचा महाभारत। पहिल्यांदा हर्षद वासीचा जॉली त्यागी आणि अक्षय कुमारचा जॉली मिश्रा एकाच कोर्टरूममध्ये समोरासमोर येणार आहे। 2 तीक्ष्ण बुद्धीचे वकील, 2 वेगवेगळ्या शैली। हा संघर्ष पाहणं स्वप्नवतच आहे। या धमाकेदार चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलेले आहे। 19 सप्टेंबरला जॉली LLB 3 प्रदर्शित होत आहे, म्हणजे कोर्टरूममध्ये यावेळी सर्वात मोठा ड्रामा नक्कीच पाहायला मिळेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये हर्षद वासी आणि अक्षय कुमार यांचा जॉली LLB 3 लवकर येणार आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। अक्षय कुमार आणि हर्षद वासी यांचा जॉली LLB 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे। आधी 2013 साली हर्षद वासी घेऊन आलेला पहिला भाग, तर दुसरा भाग 2017 साली आला होता ज्यात अक्षय कुमार होता। आता तिसरा भाग हर्षद वासी आणि अक्षय कुमार दोघेही भागामध्ये आहे, त्यामुळे दुप्पट मजा येणार आहे। जॉली LLB ही सिनेमा फ्रँचायझी म्हणजे विनोद, उपहास आणि कठोर सत्य असं मिश्रण आहे जे विसरणं अशक्य आहे। या आधीच्या 2 भागातील 5 गोष्टी ज्या कायम लक्षात राहिलेल्या आहे। उपहास आणि विनोद याचा जबरदस्त तडका होता। या फ्रँचायझीची सर्वात मोठी ताकद म्हणजे दमदार संवाद, धारदार पंचलाईन, मजेदार टिप्पणी आणि कोर्टरूममध्ये पिकवलेला हास्य। यातून हे सिद्ध झालंय, कॉमेडीतूनही स्मार्ट स्टोरी सांगता येते। कोणत्याही परिस्थितीत अन्याय विरुद्धची लढाई। भाग 1 मध्ये हर्षद वासीचा जॉली बबन इराणी सारख्या अनुभवी वकिलाशी भिडत असो किंवा भाग 2 मध्ये अक्षय कुमारचा जॉली वैयक्तिक नुकसानानंतर पुन्हा उभा राहणारा असो, दोन्ही भागांनी आपल्याला अशा अंडरडॉगची कथा दिलेली आहे ज्यावर आपोआप टाळ्या वाजतात। या सगळ्यात दिसणारे न्यायाधीश सौरभ शुक्ला यांच्या विनोदाचा टाइम दोन्ही चित्रपटाचा आत्मा आहे। कोर्टरूममध्ये घडणारा गोंधळ मिटवण्याची सीन जे आजही आयकॉनिक मानले जातात। कोर्टरूममध्ये आयकॉनिक सीन, गंभीर वादविवाद जे अचानक कॉमेडीमध्ये बदलतात किंवा केसच्या मध्येच येणारे अनपेक्षित ट्विस्ट। जॉली LLB ने
आपल्या असे काही कोर्टरूमचे क्षण दिले आहे जे कालांतर आहे. आता भाग 3 मध्ये यात आणखी भर पडणार आहे, कारण यावेळी कोर्टरूममध्ये दोन जॉली हजर असणार आहे. 2 जॉलींचा महाभारत. पहिल्यांदा हर्षद वासीचा जॉली त्यागी आणि अक्षय कुमारचा जॉली मिश्रा एकाच कोर्टरूममध्ये समोरासमोर येणार आहे. 2 तीक्ष्ण बुद्धीचे वकील, 2 वेगवेगळ्या शैली. हा संघर्ष पाहणं स्वप्नवतच आहे. या धमाकेदार चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलेले आहे. 19 सप्टेंबरला जॉली LLB 3 प्रदर्शित होत आहे. म्हणजे कोर्टरूममध्ये यावेळी सर्वात मोठा ड्रामा नक्कीच पाहायला मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये हर्षद वासी आणि अक्षय कुमार यांचा जॉली LLB 3 लवकर येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. अक्षय कुमार आणि हर्षद वासी यांचा जॉली LLB 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे. आधी 2013 साली हर्षद वासी घेऊन आलेला पहिला भाग, तर दुसरा भाग 2017 साली आला होता, ज्यात अक्षय कुमार होता. आता तिसरा भाग हर्षद वासी आणि अक्षय कुमार दोघेही भागामध्ये आहे, त्यामुळे दुप्पट मजा येणार आहे. जॉली LLB ही सिनेमा फ्रँचायझी म्हणजे विनोद, उपहास आणि कठोर सत्य असं मिश्रण आहे, जे विसरणं अशक्य आहे. या आधीच्या 2 भागातील 5 गोष्टी ज्या कायम लक्षात राहिलेल्या आहे. उपहास आणि विनोद याचा जबरदस्त तडका होता. या फ्रँचायझीची सर्वात मोठी ताकद म्हणजे दमदार संवाद, धारदार पंचलाईन, मजेदार टिप्पणी आणि कोर्टरूममध्ये पिकवलेला हास्य. यातून हे सिद्ध झालंय. कॉमेडीतूनही स्मार्ट स्टोरी सांगता येते. कोणत्याही परिस्थितीत अन्याय विरुद्धची लढाई. भाग 1 मध्ये हर्षद वासीचा जॉली बबन इराणी सारख्या अनुभवी वकिलाशी भिडत असो किंवा भाग 2 मध्ये अक्षय कुमारचा जॉली वैयक्तिक नुकसानानंतर पुन्हा उभा राहणारा असो. दोन्ही भागांनी आपल्याला अशा अंडरडॉगची कथा दिलेली आहे ज्यावर आपोआप टाळ्या वाजतात. या सगळ्यात दिसणारे न्यायाधीश सौरभ शुक्ला यांच्या विनोदाचा टाइम दोन्ही चित्रपटाचा आत्मा आहे. कोर्टरूममध्ये घडणारा गोंधळ मिटवण्याची सीन जे आजही आयकॉनिक मानले जातात. कोर्टरूममध्ये आयकॉनिक सीन, गंभीर वादविवाद जे अचानक कॉमेडीमध्ये बदलतात किंवा केसच्या मध्येच येणारे अनपेक्षित ट्विस्ट. जॉली LLB ने आपल्या असे काही कोर्टरूमचे क्षण दिले आहे जे कालांतर आहे. आता भाग 3 मध्ये यात आणखी भर पडणार आहे, कारण यावेळी कोर्टरूममध्ये दोन जॉली हजर असणार आहे. 2 जॉलींचा महाभारत. पहिल्यांदा हर्षद वासीचा जॉली त्यागी आणि अक्षय कुमारचा जॉली मिश्रा एकाच कोर्टरूममध्ये समोरासमोर येणार आहे. 2 तीक्ष्ण बुद्धीचे वकील, 2 वेगवेगळ्या शैली. हा संघर्ष पाहणं स्वप्नवतच आहे. या धमाकेदार चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलेले आहे. 19 सप्टेंबरला जॉली LLB 3 प्रदर्शित होत आहे. म्हणजे कोर्टरूममध्ये यावेळी सर्वात मोठा ड्रामा नक्कीच पाहायला मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये हर्षद वासी आणि अक्षय कुमार यांचा जॉली LLB 3 लवकर येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. अक्षय कुमार आणि हर्षद वासी यांचा जॉली LLB 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे. आधी 2013 साली हर्षद वासी घेऊन आलेला पहिला भाग, तर दुसरा भाग 2017 साली आला होता, ज्यात अक्षय कुमार होता. आता तिसरा भाग हर्षद वासी आणि अक्षय कुमार दोघेही भागामध्ये आहे, त्यामुळे दुप्पट मजा येणार आहे. जॉली LLB ही सिनेमा फ्रँचायझी म्हणजे विनोद, उपहास आणि कठोर सत्य असं मिश्रण आहे, जे विसरणं अशक्य आहे. या आधीच्या 2 भागातील 5 गोष्टी ज्या कायम लक्षात राहिलेल्या आहे. उपहास आणि विनोद याचा जबरदस्त तडका होता. या फ्रँचायझीची सर्वात मोठी ताकद म्हणजे दमदार संवाद, धारदार पंचलाईन, मजेदार टिप्पणी आणि कोर्टरूममध्ये पिकवलेला हास्य. यातून हे सिद्ध झालंय.
कॉमेडीतून ही स्मार्ट स्टोरी सांगता येते. कोणत्याही परिस्थितीत अन्याय विरुद्धची लढाई. भाग 1 मध्ये हर्षद वासीचा जॉली बबन इराणी सारख्या अनुभवी वकिलाशी भिडत असो किंवा भाग 2 मध्ये अक्षय कुमारचा जॉली वैयक्तिक नुकसानानंतर पुन्हा उभा राहणारा असो. दोन्ही भागांनी आपल्याला अशा अंडरडॉगची कथा दिलेली आहे ज्यावर आपोआप टाळ्या वाजतात. या सगळ्यात दिसणारे न्यायाधीश सौरभ शुक्ला यांच्या विनोदाचा टाइम दोन्ही चित्रपटाचा आत्मा आहे. कोर्टरूममध्ये घडणारा गोंधळ मिटवण्याची सीन जे आजही आयकॉनिक मानले जातात. कोर्टरूममध्ये आयकॉनिक सीन, गंभीर वादविवाद जे अचानक कॉमेडीमध्ये बदलतात किंवा केसच्या मध्येच येणारे अनपेक्षित ट्विस्ट. जॉली LLB आपल्या असे काही कोर्टरूमचे क्षण दिले आहे जे कालांतर आहे. आता भाग 3 मध्ये यात आणखी भर पडणार आहे कारण यावेळी कोर्टरूममध्ये दोन जॉली हजर असणार आहे. 2 जॉलींचा महाभारत. पहिल्यांदा हर्षद वासीचा जॉली त्यागी आणि अक्षय कुमारचा जॉली मिश्रा एकाच कोर्टरूममध्ये समोरासमोर येणार आहे. 2 तीक्ष्ण बुद्धीचे वकील, 2 वेगवेगळ्या शैली. हा संघर्ष पाहणं स्वप्नवतच आहे. या धमाकेदार चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलेले आहे. 19 सप्टेंबरला जॉली LLB 3 प्रदर्शित होत आहे. म्हणजे कोर्टरूममध्ये यावेळी सर्वात मोठा ड्रामा नक्कीच पाहायला मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये हर्षद वासी आणि अक्षय कुमार यांचा जॉली LLB 3 लवकर येणार आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. अक्षय कुमार आणि हर्षद वासी यांचा जॉली LLB 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे. आधी 2013 साली हर्षद वासी घेऊन आलेला पहिला भाग, तर दुसरा भाग 2017 साली आला होता ज्यात अक्षय कुमार होता. आता तिसरा भाग हर्षद वासी आणि अक्षय कुमार दोघेही भागामध्ये आहे, त्यामुळे दुप्पट मजा येणार आहे. जॉली LLB ही सिनेमा फ्रँचायझी म्हणजे विनोद, उपहास आणि कठोर सत्य असं मिश्रण आहे जे विसरणं अशक्य आहे. या आधीच्या 2 भागातील 5 गोष्टी ज्या कायम लक्षात राहिलेल्या आहे. उपहास आणि विनोद याचा जबरदस्त तडका होता. या फ्रँचायझीची सर्वात मोठी ताकद म्हणजे दमदार संवाद, धारदार पंचलाईन, मजेदार टिप्पणी आणि कोर्टरूममध्ये पिकवलेला हर्ष. यातून हे सिद्ध झालंय. कॉमेडीतून ही स्मार्ट स्टोरी सांगता येते. कोणत्याही परिस्थितीत अन्याय विरुद्धची लढाई. भाग 1 मध्ये हर्षद वासीचा जॉली बबन इराणी सारख्या अनुभवी वकिलाशी भिडत असो किंवा भाग 2 मध्ये अक्षय कुमारचा जॉली वैयक्तिक नुकसानानंतर पुन्हा उभा राहणारा असो. दोन्ही भागांनी आपल्याला अशा अंडरडॉगची कथा दिलेली आहे ज्यावर आपोआप टाळ्या वाजतात. या सगळ्यात दिसणारे न्यायाधीश सौरभ शुक्ला यांच्या विनोदाचा टाइम दोन्ही चित्रपटाचा आत्मा आहे. कोर्टरूममध्ये घडणारा गोंधळ मिटवण्याची सीन जे आजही आयकॉनिक मानले जातात. कोर्टरूममध्ये आयकॉनिक सीन, गंभीर वादविवाद जे अचानक कॉमेडीमध्ये बदलतात किंवा केसच्या मध्येच येणारे अनपेक्षित ट्विस्ट. जॉली LLB आपल्या असे काही कोर्टरूमचे क्षण दिले आहे जे कालांतर आहे. आता भाग 3 मध्ये यात आणखी भर पडणार आहे कारण यावेळी कोर्टरूममध्ये दोन जॉली हजर असणार आहे. 2 जॉलींचा महाभारत. पहिल्यांदा हर्षद वासीचा जॉली त्यागी आणि अक्षय कुमारचा जॉली मिश्रा एकाच कोर्टरूममध्ये समोरासमोर येणार आहे. 2 तीक्ष्ण बुद्धीचे वकील, 2 वेगवेगळ्या शैली. हा संघर्ष पाहणं स्वप्नवतच आहे. या धमाकेदार चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलेले आहे. 19 सप्टेंबरला जॉली LLB 3 प्रदर्शित होत आहे. म्हणजे कोर्टरूममध्ये यावेळी सर्वात मोठा ड्रामा नक्कीच पाहायला मिळेल.